नागरिक श्रीमान हरिभक्त परायण नामदेव बिंदू परटोले यांच्या धर्मपत्नी फसुबाई नामदेव परटोले या इहलोक सोडून परलोकात गेलेल्या आहेत आणि आजची त्यांची हा 12वा दिवस म्हणजे एक 12वी रात्र आहे आणि त्या रात्रीनिमित्त मदत प्रमाणाची अल्पशी कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेले अभंग जगद्गुरु जगद्वंदे देहू कवचे श्रीमंत तुकोबराया यांचा 4 चरणाचा आणि मनुष्य देहाचं महत्व सांगणारा असा उत्तम प्रकारचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबराया अखिल जनतेला सांगताहेत, इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव लिंचिता ती पाये, धन्यावी जन्मालो, धन्यावी जन्मालो, दास विठोबाचे झालो, आयुष्याचे साधने, आयुष्याचे साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्यावी जन्मालो, धन्यावी जन्मालो, दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची जाणी, धन्यावी जन्मालो, धन्यावी जन्मालो, दास विठोबाचे झालो, पांडुरंग करो प्रथमान. तुकोबराया सांगतात, कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देव. आम्ही प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो की महाराज, मनुष्य देह एकदा प्राप्त झाला की मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य आहे, जेणे देह दिला दान त्याचे करावे चिंतन किंवा भजन. म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करणं, ध्यान करणं, चिंतन करणं, भजन करणं हे मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की आपल्या देशामध्ये एक महान सत्पुरुष होऊन गेले, ज्यांना आपण बापूजी म्हणत किंवा महात्मा गांधी म्हणतो. त्या महात्मा गांधींचं एक वाक्य आहे की मी प्रार्थनेला एवढं महत्त्व देतो, किती महत्त्व देतो की एक वेळ मी हवा घेणार नाही, म्हणजे श्वास घेणार नाही, तर त्याच्यापेक्षा मी अधिक महत्त्व कशाला देतो? प्रार्थनेला देतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये अधिक महत्त्व भगवंताच्या भजनाला, चिंतनाला दिलं पाहिजे, असं तुकोबरायांचं मत आहे. कारण कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य प्राण्याने हरिभक्ती केली, भगवंताचं भजन केलं, तर कलियुगाने म्हणजे कलीने आपल्याला एक सबसिडी दिलेली आहे. मी नेहमी सांगत असतो की कृत, त्रेता आणि द्वापार या 3 युगामध्ये 60-60 हजार वर्ष देवाचं ध्यान करायचं, तपश्चर्या करायची, लक्षात का, भजन करायचं, आणि एवढं करून सुद्धा त्याला परिणाम विचारला, फलश्रुती काय म्हणजे स्वप्नात सुद्धा देव आला नाही. तपश्चर्या किती केली? 60 हजार वर्ष तपश्चर्या. पण कलीचा उत्तम महिमा आहे. कलीने सांगितलं की माझ्या राज्यामध्ये फक्त 3.5 तासात भगवंताची प्राप्ती, 3.5 तासात देवाची ओळख होईल. पण करणी करे सो, आपण करणी केली तर निश्चित आपल्याला देव होता येईल. आणि म्हणून आजची आपली जी सेवा आहे त्या तुमच्या आमच्यातून गेलेल्या फसुबाई नामदेव परटोले, मी नेहमी सांगत असतो की योनी मार्गे त्याचे जनन, सेवेची मरण लागल्याशी. योनी मार्गाने जी व्यक्ती, तो जीव जन्माला आला, त्या जीवाच्याच बरोबर मरण आहे, जनन त्याच्याच बरोबर मरण. मरण कुणालाही चुकवता येत नाही. अगदी थोडक्यात आपलं जर पाहायचं झालं तर एकदा म्हणजे इंद्राकडे पोपट होता महाराज, इंद्र राजाकडे. तिथेच कुठे देवांचा राजा इंद्र, तर त्याला एक हौस होती पोपट पाळायची, आणि म्हणून स्वर्गामध्ये त्याच्याकडे पोपट होता आणि तो नेहमी खांद्यावर बसलेला असायचा. पण एक दिवशी त्या पोपटाचा मृत्यू आला आणि म्हणून यमदूत इंद्रसभेमध्ये गेलेले आहेत, सभा भरलेले आहेत, ब्रह्मदेव आहे, भगवान महाविष्णू आहेत, भगवान शिव आहेत, आणि तिथे यम गेल्यानंतर
सांगितलं मी पोपटाला न्यायला आलोय. मग भगवान विष्णूने सांगितलं की तुम्ही ज्या पोपटाला न्यायला आलात तो 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि तो त्याचा चाहता आहे, त्याचा दोस्त आहे, त्याचा मित्र आहे. आणि तेव्हा तुम्ही इंद्राच्या पोपटाला नेऊ नका. म्हणजे मी थोडं सांगू इच्छितो, यमाने सांगितलं की म्हणे तो अधिकार माझा नाही, मी पोपटाला नेत नाही किंवा घेऊन जाणार नाहीये, पण मला काळाची आज्ञा आहे, मला काळाची आज्ञा आहे म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे. मग भगवान विष्णूने ठरवलं की म्हणे आपण असं करूया, मग काळाकडे जाऊया. मग सर्व देवगण पोपटासहित काळाकडे गेले. काळाला सांगितलं भगवान विष्णूने की म्हणे काळराज काही करा, पण यमाच्या इंद्राच्या खांद्यावर बसलेला जो पोपट आहे त्याला नेऊ नका. म्हणे तो अधिकार माझा नाही, मी काळ आहे, पण तो अधिकार कोणाचा आहे? मृत्यूची मला आज्ञा आहे आणि म्हणून मला तो अधिकार नाही आहे. मग चला म्हणे आपण मग मृत्यूकडे गेले आणि मृत्यू देवतेकडे गेल्यानंतर भगवान विष्णूने फक्त मृत्यूदेवाला विचारलं की म्हणे हा पोपट कुणाचा आहे? हा इंद्राचा पोपट आहे, याला घेऊ नका. एवढं म्हटलं आणि मृत्यू देवतेने पोपटाकडे पाहिलं आणि पोपटाने मृत्यू देवतेकडे पाहिलं आणि प्राण सोडला. म्हणजे मला काय सांगायचं आहे की आपल्याला न्यायला यमराज येत नाही, काळ येत नाहीये, फक्त हा अधिकार आहे मृत्यू देवतेला. आणि मृत्यू देवतेचा जो अधिकार आहे तो कोणीच मोडू शकत नाही. मृत्यू देवतेच्या एकदा मनात आलं, लक्षात का चौकड्या लंकानाथा 99 सहस्राया दशरथा आणि तेही गेले स्वर्ग पंथा मागे सर्वथा मुरले चिप. सुंदर सांगताय की 14 चौकड्या लंकानाचा 6,04,80,000 वर्ष रावणाचं होतं. किती होतं? 6,04,80,000 वर्ष रावणाचं. पण तरी सुद्धा 14 चौकड्या लंकानाथा जावंच लागलं. 99 सहस्राया दशरथा, 99,000 वर्ष वय होतं राजा दशरथाचं. ज्याच्या पोटी जगाचा बाप प्रभू रामचंद्र जन्माला आला त्याला सुद्धा 99,000 वर्षानंतर जावंच लागलं. तेही गेले स्वर्गपंथा मागे सर्वत्र नुरले चिपय. तर राम गेले, कृष्ण गेले, तर आपल्याला सुद्धा जावंच लागेल. आणि म्हणून मृत्यूला घाबरायचं काही कारण नाहीये. पण घाबरायचं नसेल तर फक्त एक मनुष्य त्यामध्ये ते ज्ञान आहे महाराज. आणि मनुष्य तेव्हा प्राप्त होतो की पाप पुण्य समान समी आणि तेव्हा जन्म येतो प्राणी. भागवतात सुंदर वर्णन आहे की पाप पुण्य जेव्हा समान होईल. मग आता आपण पाहतो सगळी माणसंच आहे, पण जरी सगळी माणसं असतील पण नाथांनी त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे की पाप पुण्य समान झालेलं आपलं, पण पापाचा मोठा गोटा आणि पुण्याचा चारा चुरा. तराजू महाराज म्हणजे तराजूमध्ये एका पार्ट्यात पापाचा मोठा गोटा एकच गोटा आहे आणि बाकी दुसरीकडे काय आहे? चारा चुरा आहे. मग पुण्याचा चारा चुरा असेल आणि पापाचा मोठा गोटा आहे आणि आम्ही माणूस म्हणून जन्माला आलोय, पण आता आम्हाला देव आवडत नाही. का? तर पापाचा मोठा गोटा आहे, पापाचा गोटा आहे आणि त्यात अखंड गोटा असल्यामुळं आम्हाला देव आवडत नाही, आम्हाला माणसं आवडत नाही, आम्हाला समाज आवडत नाही आणि आम्ही एकल कोंडे आणि चोऱ्या माऱ्या दरोड्या वगैरे वगैरे म्हणजे हीनतेमध्ये आम्ही आपलं आचरण आहे असो. दुसरी गोष्ट की एका पारड्यामध्ये पुण्याचा मोठा गोटा आणि पापाचा चारा चुरा. सुंदर म्हणून भागवतामध्ये आलेले. आणि या स्थितीमध्ये जो मनुष्य म्हणून जन्माला येईल तो जन्माला आल्यानंतर किंवा त्याच्यावर उत्तम असे संस्कार घडल्यानंतर तो देवाचं भजन करतो, तो आरती करेल, नामस्मरण करेल, हरिपाठ करेल, कीर्तनाला जाईल. लक्षात त्याच्या जीवनात तो काय करेल? पारमार्थिक जीवन तो सुफल आणि सफल करून घेईल की ज्याचा काय? पुण्याचा मोठा गोटा आणि पापाचा चारा चुरा. म्हणजे अशा पद्धती आपण मनुष्य देहाला आलो. आता आपण सगळे देहाला आलेलो आहोत, पण येताना जरी समान अधिकार असेल पण मागचं जे आपलं प्रारब्ध आहे त्या प्रारब्ध वश्यतेने किंवा प्रारब्धाप्रमाणे आपल्याला पुढचा भोग येत असतो.
घोडा घ्या. आहार निद्रा भय आणि मैथून या 4 गोष्टी सगळ्यांना समान आहे. पण मनुष्य देहीचे ज्ञान आणि दान सर्वाशी. पण माणसाकडे विशेष प्रकारचं म्हणजे विशेष सांगतो बरं का, माणसाला विशेष ज्ञान आहे. आहार निद्रा भयमैथुनश्च समानम एतत् पशुभिः नराणाम ज्ञानो हि तेषां अधिको विशेषो ज्ञानेन हीना पशुभिः समान. सुभाषितकार सांगतात की जरी या 4 गोष्टी समान असतील, 4 गोष्टी समान असतील, पण ज्ञानो हि तेषां अधिको विशेषो, विशेष रूपाने मनुष्य प्राण्याला ज्ञानाची प्राप्ती आहे. नाथ्या सांगतात बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातिले पाही जेणे ज्ञाने देही विदेही पाही पावती. कारण मनुष्य देह जो आहे एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. नामदेव यांच्या उक्तीप्रमाणे एक योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेऱ्या घेऊन 184 योनी भोगून हा मनुष्य प्राणी मनुष्य देह वारा त्याला लागलेला आहे. पण इथे आल्यानंतर काय झालं म्हणजे अधिक पापाचा गोटा असल्यामुळं इथे तो आला, पण भगवंताचं भजन त्याला जमलं नाही. पण ज्ञान काय आहे विशेष आहे, ते विशेष ज्ञान असून सुद्धा त्याला भगवंताचं भजन करता आलं नाही. आणि भगवंताचं भजन करता आलं नाही तर सुभाषितकार सांगतात पशुभी समान. मी नेहमी सांगतो की लांडा गर्धव जाना पुच्छेवी दोपाई पाहून या मनुष्यपणा. नाथल्या भागवतात सांगतात जो न साधी ब्रह्मज्ञाना मनुष्यदेव प्राप्त झालेला आहे, पण मनुष्यदेव प्राप्त करून जर ब्रह्मज्ञान प्राप्त करता आलं नाही तर तो लांडा गर्दब जाना पुच्छेवी दोपाई, तो गाढवच आहे. हे नाथांचं मत आहे बरं का, मी माझं मत सांगत नाही, पण त्याचं कारण सांगतो. याज्ञवल्क्य एक महान आपल्या भारत देशामध्ये एक महान असे ऋषी होते. याज्ञवल्क्य ऋषी म्हणजे राजा जनकाचे गुरु. राजा जनकाचे गुरु याज्ञवल्क्य ऋषी. पण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये लग्न झाल्यानंतर काही वर्ष गेली तरी मूलबाळ नव्हतं. पण एकदा ते गंगेवर स्नानासाठी गेले असताना तिथे एक उंदराचं पिल्लू त्यांना पाण्यामध्ये वाहत येताना दिसलं. आणि उंदराचं पिल्लू पाण्यात वाहत येताना दिसल्यानंतर त्यांना दया आली आणि त्यांनी विचार केला की हे वाचवलं पाहिजे, नाहीतर मासे खातील किंवा हा पाण्यात पडून मरेल. म्हणून एका वडाच्या पानावर आणि याज्ञवल्क्य ऋषीने त्या उंदराच्या पिल्लाला ठेवलं आणि स्नान संध्या आटोपून आपलं स्नान झालं, संध्या वगैरे केली आणि जेव्हा घरी यायला निघाले तेव्हा त्या वडाच्या पानावर असलेल्या उंदराला त्याने आपल्या हातामध्ये घेतलं आणि एक विशिष्ट प्रकारची त्याच्यावर एक मांत्रिक प्रक्रिया करून एक चिमुकली एक लहानशी मुलगी बनवली. त्या उंदराची काय केली, एक लहानशी मुलगी बनवली आणि ती मुलगी घेऊन ते घरी आले आणि आपल्या पत्नीपुढे तिला सांगितलं की म्हणे पहा म्हणे मला गंगे मातेने दान दिलेलं आहे. म्हणे भगवंत काही लांब नसतो. अरे अरे देवतीच्या मनात येते कोणाचे, देवाच्या मनात आलं आपल्याला मूलबाळ नव्हतं, पण भगवंताने आपल्याला हे मूल दिलेलं आहे, मुलगी दिलेलं आहे. मग ती मुलगी आपल्या घरी आणली, त्याच्या पत्नीने योग्य संगोपन केलं. अगदी वयाची ती 12 वर्ष मोठी झाली, 12 वर्षाच्या लग्न करायची उपवर झाली. मग आपली पत्नी विनंती करते याज्ञवल्क्य ऋषींना की देवा आता आपल्याला आपल्या मुलीचं लग्न केलं पाहिजे आणि मग त्याचे उत्तम वर शोधला पाहिजे. मी हे का सांगतो ते लक्षात घे बरं का. पशुभी समान. आता आम्ही माणसाच्या जन्माला आलेलो आहोत, पण आता सुद्धा आम्ही माणसासारखे जगण्याचा प्रयत्न करत नाही किंवा माणसासारखी आपली वर्तणूक नाही आहे. एवढंच आपल्याला या दृष्टांताच्या माध्यमातून पाहायचं आहे. ती मुलगी उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर मातेने विनंती केली. मग याज्ञवल्क्याने प्रथमतः सूर्यदेवाला आमंत्रण केलं. मला काय सांगायचंय तेच सांगतो मी की पूर्वीचा काळ असा होता की मुलीकडून वर शोधायचा तपास, मुलीकडून म्हणजे मुलीच्या वडिलांनी तपास काढायचा आणि मग त्याला आमंत्रित करायचं. आता सुद्धा आपल्या समाजात ते नाही, पण कुळमी समाजात तसंच आहे. म्हणजे मुलीकडूनच वर शोधायचा, मुलीच्याच माणसाने मुलाकडे जायचे आणि मग मुलाकडचे यायचे. जाऊ दे, मला ते सांगायचं नाही.
फक्त मला एवढंच सांगायचं आहे की याज्ञवल्क्य ऋषीने सूर्यदेवाला आमंत्रण केलं आणि सूर्यदेव त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मुलीला आणि त्यावर पसंती कोणाची होती? मुलीची. मुलीने वर पसंत करायचा. सूर्यदेव पुढे उभे राहिलेले आहेत. याज्ञवल्क्य सांगते मुली हे सूर्यदेव आहेत, तुला पसंत आहेत का पहा. तिने सांगितलं की हे मला पसंत नाहीत. का? तर हे अतिशय दाहक आहे. सूर्य कसा आहे? दाहक आहे आणि म्हणून मला सूर्यदेव मला पसंत नाही आणि मला माझ्या योग्य तो वर वाटत नाही. मग याज्ञवल्क्याने सूर्यालाच प्रश्न विचारला की देवा, आता हिला तुम्ही तर पसंत नाही, पण हिच्या पसंतीचं आणखी कोणी आहे का? त्याने सांगितलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्याला मेघ म्हणतात, जलतत्व. मेघ म्हणे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग सूर्यदेवता आपल्या स्थानी गेलेले, मेघाला याज्ञवल्क्याने आमंत्रण केलं. मेघराज त्या ठिकाणी आलेले. मी सांगितलं मुली हे मेघ आहे, सुंदर वर्षाव करतात. वर्षाव केल्यानंतर धरणीला पीक येते, धरणी शांत होते, माणसं सुखरूप जगतात. सगळं याच्यावर चाललेलं म्हणे. बघ असा नवरा जर तुला पती मिळाला तर तुझं भाग्यच उद्या राहील. तिने सांगितलं नाही, हा अतिशय वृष्टी करतो, पाऊस म्हणजे अतिशय पाऊस पडतो, हा मला आवडणार नाही. मग अगदी आपण लवकर पुढे जाऊया. याज्ञवल्क्याने मेघाला विचारलं, पाहू म्हणे तुमच्या काही पाहण्यात आहे का? अद्याप तुमच्यापेक्षा अजून चांगला वर कोणी? हो म्हणे आहे ना, वायुदेवता. काय सांगितलं? वायुदेवता. मग वायुदेवताला आमंत्रण केलं. वायुदेवता त्या ठिकाणी आली. याज्ञवल्क्याने सांगितलं मुली हे वायुदेव आहेत, संपूर्ण विश्वामध्ये संचार करतात आणि वाऱ्याशिवाय कुणाचं पाल सुद्धा हलत नाही. अगदी थोडक्यात आपण पाहूया. पण तिने सांगितलं नाही म्हणे हा सुद्धा काय जिकडे तिकडे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वाहत असतो, मला तो सुद्धा आवडणार नाही. मग वायूला विचारलं म्हणजे तुमच्या पाण्यात कोणी आहे का तुमच्यापेक्षा अधिक उत्तम? हो म्हणे माझ्या पाण्यामध्ये आहे पर्वतराज, कारण हा संचार करतो, जिकडे तिकडे धावतो. कोण? वारा. सगळीकडे धावतो म्हणून तो तिला पसंत नाही. मग त्याने सांगितलं मग मी धावतो म्हणून पसंत नाही, मग एक स्थिर आहे तो सांगतो म्हणे पर्वतराज. मग पर्वतराजाला आमंत्रण केलं. आपण कुठे चाललं माहिती आहे ना? पशुभी समाना एवढं पाहायचं. मग पर्वतराजांना आमंत्रित केलं, पण त्याने नाही म्हणे हा स्थिर आहे, या स्थिराबरोबर मला लग्न करायचं नाही. मग पर्वताला विचारलं अरे म्हणे तुझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का? आहे म्हणे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा? उंदीर. उंदीर माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि का श्रेष्ठ? तर म्हणतो मला पोखरतो आणि माझ्यामध्ये राहतो, म्हणून मला उंदीर श्रेष्ठ आहे. आणि मग त्याने उंदराला आमंत्रण केलं आणि उंदीर जेव्हा आला आणि ही अतिशय रूपवान मुलगी होती हो, याज्ञवल्क्य ऋषींची मुलगी, अगदी संस्काराने वाढलेली मुलगी. आणि उंदराकडे पाहिल्यानंतर तिला फार आनंद झाला. म्हणे बाबा हे चालतील म्हणे, हे खरोखर श्रेष्ठ आहे. मग तेव्हा याज्ञवल्क्यांच्या लक्षात आलं की हा बरोबर आहे, कारण ही कोण होती? उंदरी होती. आणि तिला मी मुलगी जरी केली तर तिच्याकडे जे संस्कार आहेत ते कोणते? मागचे संस्कार आहेत. आणि मग उंदराला पाहिल्यानंतर म्हणे हा वर मला साजेसा, त्याच्याबरोबर लग्न लावून दिलं. आणि मग आपल्या पत्नीला सांगितलं की ही जी आपण 12 वर्षी संगोपन तिचं केलं ती काय होती? आधी उंदरी, आणि तिचं लग्न आपण उंदराबरोबर लावून दिलं. आता थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला मी थोडक्यात सांगेन की जेव्हा भारतवर्षामध्ये रामायणामध्ये सीतेचं स्वयंवर झालं आणि त्या स्वयंवरामध्ये सीतेचं स्वयंवर रामाने जिंकलं. रामाने जिंकल्यानंतर तिथे 4ही भाऊ होते. जनकाने आपली सीता स्वयंवरामध्ये जिंकल्यामुळे रामाला दिल्यानंतर जनकाने आणखी विनंती केली वशिष्ठ मुनींना की उर्मिला आहे म्हणजे चुलत बहीण, थोडक्यात जनकाने सांगितलं की माझ्या भावाची उर्मिला नावाची एक मुलगी आहे, ती लक्ष्मणाला देऊ केली. मांडवी नावाची मुलगी राजा भरताला देऊ केली आणि सुतकीर्ती नावाची मुलगी ती शत्रुघ्नाला देऊ केली. म्हणजे चौघांना 4 मुली त्या ठिकाणी देण्यात आल्या जनक राजाकडून. जसं त्याला माहीत सुद्धा नव्हतं, महाराज पूर्वीचा काळ होता.
बापाला नंतर सांगायचे. मुलीची पसंती झाली, सगळं काही ठरलं, मग त्यांना कळवलं की आता चौघांचं जमलेलं आहे, आता काय करा, म्हणजे तयारी करा, बाजा मंडप स्पीकर सगळ्या काही गोष्टी. मी थोडक्यात सांगेन, राजा दशरथाची ती मुलं होती आणि राजा जनकाची त्या मुली होत्या. आणि म्हणून जनक राजा मिथिल नगरीमध्ये संपूर्ण मिथिला नगरी सजवली, इकडे अयोध्या नगरी सजली. आणि त्याच वेळेला सामान्य जनतेने विचार केला की आपण आता काय करायची, पोळी भाजून घ्यायची. कारण आता संपूर्ण राज्य सजलेलं आहे, बाजा वगैरे आहे, मंडप सजलेला आहे, सगळं काही ओके आहे, जेवणाची व्यवस्था वगैरे झालेली आहे. आणि मग प्रत्येकाने आपापल्या मुलांची आणि मुलींची लग्न जमवायला सुरुवात केली. त्याच तारखेवर सगळ्यांनी लग्न लावून घ्यायची मिथिला नगरी आणि अयोध्या नगरीमध्ये. पण सगळी लग्न उपवरांची जमली, पण 5-10-50 म्हणजे मुलगे त्या ठिकाणी शिल्लक राहिले, पण मुलींची संख्या संपली. आणि मुलींची संख्या संपल्यानंतर मग आता काय करायचं, कारण काही मुलगे शिल्लक राहिले. आणि मुलगे शिल्लक राहिल्यानंतर मग जनक राजांचे गुरु याज्ञवल्क्य ऋषी त्याने ठरवलं की आता आपण असं करूया म्हणे, लग्न तर सगळ्यांची झालीच पाहिजे. मग काय केलं, आता मी थोडक्यात सांगेन की कुत्री, मांजऱ्या, म्हैशी, डुकरीणी आणि अजगरणी या 5 प्रकारच्या स्त्रिया आणि काय केलं, तिची जमात आहे, त्या जमातीच्या मुली तयार केल्या. म्हणजे जेवढे उपवर शिल्लक होते तेवढ्या मुली तयार केल्या. आणि तेवढ्या मुली तयार करून त्यांच्याबरोबर जे उपवर होते त्यांचे लग्न लावून दिली. आणि मग त्यांनाच मुली भरपूर झाला. पुढे हा जो विस्तार आहे ना महाराज, विस्तार पशुपी समाना, हा विस्तार त्यांचा आहे. आता सुद्धा आपण जर पाहिलं ना तर मांजऱ्यांच्या वंशातली जी मंडळी आहे, मांजरीच्या वंशातली, ती जेवली का बोटं चाटते. जेवल्यानंतर जे बोटं चाटतात ना, जेवल्यानंतर म्हणजे फार सुंदर रस्ता आहे, पण तो रस्ता सुंदर नाही आहे. ही कुठल्या वंशाची आहे, मांजरीचे तेव्हा केले ना याज्ञवल्क्याने, त्या मांजरीच्या वंशाची ती बोटं चाटतात आणि चोऱ्या करतात, ती मांजरीच्या वंशाची. दुसरा जो वंश आहे म्हैशीचा, म्हणजे गलिच्छ वागणी. काय गलिच्छ वागतो हा दोष त्याचा नाही आहे, हे मागचं प्रारब्ध आहे. तो म्हैशीच्या पोटी जन्माला आलेले ते वंशज आहे. त्याच्या पुढे डुकरीच्या पोटी जन्माला आलेली जी मंडळी आहे ती दारू पिते. दोष त्यांचा नाही. ही जी दारू पिणारी मंडळी आहे, जी अशी गलिच्छ वागणारी जी मंडळी आहे, ती त्या डुकरीच्या पोटी, म्हणजे तेव्हाचं सांगतो बरं का, तो वंश वाढत वाढत गेला, पुढे माणसं होत गेली, पण त्यांची जी वंशावळ आहे अनुवंशिकता शिल्लक राहिली आणि त्याच्यामुळे ती मंडळी दारू वगैरे प्यायला लागली. त्याचे पुढे सांगतो की कुत्र्याच्या वंशाची जी मंडळी आहे ती थांबतच नाही. आता इथे तर थोड्या वेळात तिथे, आणखी तिथे, म्हणजे पूर्ण गावाचं त्याला विचारावं, गावात रात्री काय झालं ते पहाटे लगेच सांगेल, म्हणजे रात्री असं झालं ही मंडळी बरं का. आणि त्याच्या पुढे सांगतो आजगरणीच्या वंशात आलेली मंडळी, म्हणजे काही करायचंच नाही, मिळलं तर खायचं, उपाशी राहायचं. आजगर माहित आहे ना, म्हणजे स्वतःहून सावध त्याच्या तोंडाकडे चालून आलं तर तो तोंड वाचतो, नाही तर त्याला काही घेणं नाही देणं नाही. वर्षभर आजगर पडून राहतो, वर्षभर त्याला काही घेणं नाही देणं नाही, खाल्लंच पाहिजे असं. लक्षात नका. आता ते व्हॉट्सअपला एक आलं होतं व्हॉट्सअपला, म्हणजे एक उपर मुलगी त्याने खाल्ली आजगराने, पण त्याच्या पोटातून ती बाहेर काढली, पण मेलेलीच काढली. ते कालच पाहिलं मी व्हॉट्सअपला. जाऊ दे, तो आपला विषय. मला एवढंच सांगायचं की आजगरणीच्या वंशातील मंडळी ती काहीच करत नाही, फुकट खायला पाहते, नाही मिळलं तरी समान. लक्षात आलं का. म्हणजे मला एवढं सांगायचे, ही जी 5 प्रकारची मंडळी आहे, आता माणसं म्हणून जन्माला आली, पण वंशावळ त्यांची मागची पाहिली तर त्याच्यामुळे त्यांची वागणी कशी आहे, पशुभी समज. काय माणसं म्हणून जन्माला आलो आपण कसं वागायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, आमचे वंशज कसे होते. लक्षात का. त्या वंशावळीप्रमाणे आपण वागतो. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनात संस्कारहीन न बनता संस्कार
क्षम बनायचं आहे आणि संसार क्षम बनून आपल्याला आपल्या जीवनात परमार्थ करायचं आहे आणि त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तुकोबरा अभंगाच्या पहिल्या काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळाला पण कळाला नाही. तिसरा भाग आहे कळालाही नाही मिळालाही नाही आणि चौथा प्रकार आहे मिळालाही आणि कळालाही. पहिला प्रकार आहे मिळाला पण कळाला नाही. कुणाला? मानवाला. माणसाला मनुष्यदेह मिळाला पण मनुष्यदेहाची किंमत कळली नाही आणि किंमत न कळल्यामुळं प्रत्येक मनुष्य प्राणी हा देव होण्याची इच्छा करतो. पुढे पाहू आपण. प्रत्येक माणसाला वाटते देव व्हावं देव व्हावं, पण 2 नंबरची जी कोटी आहे कळाला पण मिळाला नाही. कुणाला? देवाला. देवाला मनुष्य देहाचं महत्व कळालं पण देवाला कधीच माणसाचा देव प्राप्त होत नाही. जरी त्याचं पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोकी. जरी त्याचं पुण्य संपलं आणि मृत्यू लोकी आला तर माणूस म्हणून नाही. देवाला माणसाचा जन्म मिळत नाही. पुण्य संपलं की पुन्हा तो खाली येतो पण डायरेक्ट कुठे जातो? नरकात जाणे चुकेना. म्हणजे मृत्यू लोकी यायचा असेल तर आधी महाराज नरकात जावं लागते. नरकातून उन्नती आहे. आपल्याला बढती आहे. आता आपण आलोत ना, आपण स्वर्गातून नाही. लक्षात का? आम्ही वैकुंठातून आलेलो नाही. वैकुंठात कोण येतात? तुकोबरा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी सात भावे. म्हणजे जे अधिकारानुरूप किंवा जे संत होऊन गेले ते वैकुंठाहून स्वतःहून येतात. का? झाडू संतांचे मार्ग 8 राणी भरले किंवा येतो हिताचा कळवळा जीव तुटत असे चळतीला. म्हणजे जगाचं हित साध्य करण्यासाठी वैकुंठाहून ते देव वेगळे. तुकोबरा म्हणजे कोण होते? ते देवच होते. पण ते जे देव येतात तो देखीला देखीला माये देवादी देव बरवा किंवा देवाचा देव. देवाचे जे देव आहेत ते वैकुंठाहून मृत्यूलोकी येतात आणि स्वर्गातील देव जे आहेत ते आधी कुठे जातात? नरकामध्ये जातात. आणि नरकामधून बढती घेत 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 कुठे यायचं आपल्याला? अगदी अमिबापासून सुरू होतं महाराज. म्हणजे उंच लेवल मोठा 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 होत होत मी नेहमी सांगतो की आता मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला. उन्नत आत्मा या देहामध्ये आहे आणि उन्नत आत्मा देहामध्ये असल्यामुळं आता आपलं काय करायचंय? करणी करेसो नरक नारायण बनते. असं आपला दुसरा विषय. पशु पक्ष्यांना कळालाही नाही आणि मिळाला सुद्धा नाही आणि संतांना कळाला सुद्धा आणि मिळाला सुद्धा. आणि म्हणून इह लोकीचा देह देव इच्छिताती पाहिजे.
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा म्हणजे स्वर्गीचे जे अमर इंद्रादी 33 कोटी देव आहेत ते काय करतात इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा त्यांची इच्छा आहे की मृत्यू लोकी जन्माला यावं आणि मनुष्य देहामध्ये येऊन संतांना शरण जाऊन ते जे अविट सुख आहे अविट बेमाये भेटेना माऊली ज्ञानोबा सुंदर सांगतात जवळीच आहे परी भेटेना ते जे सुख आहे ते प्रत्येकाच्या जवळ आहे पण जशी उसांत साखर तैसा ध्यानत म्हणजे आपल्या जवळ सुख आहे किंबहुना किरीटी जो पाविजे आपुल्या देठी आत्मयाची भेटी जीवाशिव किंबहुना सोय गीतेत माऊली सुंदर सांगते जीव आत्म्याशी आहे तेच जे होय तया नाम सुख ते सुख फक्त मनुष्य देहामध्ये प्राप्त करता येईल पण जरी मनुष्य देहात ते सुख प्राप्त करता येईल पण आयुष्याच्या पुढे पाहू आपण मला फक्त एवढं सांगायचं आहे की हा मनुष्य देह जरी प्राप्त झाला तरी हा देह कसा आहे हा देह नाशिवंत आहे हा देह नाशिवंत मळमूत्राचा वरी चर्म घातळे कर्म कीटकाचा मला एवढं सांगायचं आहे की जरी हा देह अनमोल किमतीचा आहे एवढी शक्ती देहामध्ये आहे की आपण ज्ञान प्राप्त केलं तर आपण देव होऊ शकतो पण हा देह कसा आहे देह नाशिवंत आहे पण नाशिवंत देहाचे सुद्धा देव इच्छा करतात यलोकीचा देव देव इच्छिताची पाहे म्हणजे या देहात काहीतरी विशेष आहे मला एवढं सांगायचं आहे जरी विशेष असेल तरी अहन्यानी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषाम स्थावरम इच्छिती पुढे काय किम आश्चर्य बताव काय सांगतात अहन्यानी भूतानी गच्छन्ति यमालयम अहन्यानी भूतानी म्हणजे जो जन्माला आला त्याला यमाकडे किंवा यमाच्या बरोबर गच्छन्ति यमालयम म्हणजे मृत्यू त्याला आहे पण जे शिल्लक आहेत बरं का अहन्यानी भूतानी गच्छन्ति यमालयम पण किम आश्चर्य मतांपर्यंत म्हणजे मी परवा सुद्धा पहाडे गावाला सांगितलं की अद्याप असा एकही माणूस जन्माला आला नाही की मी मरणार आहे अशी भीती त्याला नाही किंवा मरणाची कार्य नाही आठवण त्याला मरणाची आठवण नाही असं हा मनुष्य देह ना तुकोबराय सांगतात की इहलोकीचा देह देव इच्छितातील पाय या इहलोकातील मनुष्य देहाची देव इच्छा करतात मनुष्य देहाचे जे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल पुन्हा आपण थोडे पाठीमागे येऊया नाथांच्या उक्तीप्रमाणे की जेव्हा हा मनुष्य देह प्राप्त करण्यापूर्वी ब्रह्मदेवाने 184 योनी निर्माण केल्या पण योनी निर्माण केल्यानंतर एकदा ब्रह्मदेवाने पाठीमागे पाहिलं तर ब्रह्मदेवाचं भजन करणारा चिंतन करणारा नामस्मरण करणारा एकही प्राणी नाहीये आणि म्हणून ब्रह्मदेव नाराज झाले आणि झोपी गेले त्याने ठरवलं की आता सृष्टीची निर्मिती करायची उत्पत्तीच करायची नाही मग पुन्हा भगवान महाविष्णूने सांगितलं झोपून चालणार नाही आपण केलंच पाहिजे आणि मग त्याला सांगितलं की तू आता निमित्त मात्र हो आणि म्हणून ब्रह्मदेवाने हा उभ्या देहाचा उभ्या बांध्याचा प्राणी निर्माण केला असं जगात दुसरा प्राणी इतका सुंदर प्राणी इतका बुद्धिमान प्राणी आणि ज्याला हात पाय कान नाक डोळे बाकीच्या प्राण्यांना जरी सगळ्या गोष्टी असतील तरी पण पशु पक्ष्यांना बोलता येत नाही आता आपण आमच्या हाताने जे करतो ते बाकीच्यांना हात सुद्धा नाही पाय आहे कशाला का म्हणजे हा सर्वांग सुंदर प्राणी ब्रह्मदेवाने निर्माण केल्यानंतर भगवंताने काय केलं आपलं जे ज्ञान आहे स्वतःचं निजज्ञान घातले पाहिजे ते स्वतःचं निजज्ञान या देहामध्ये भगवंताने ओतलेलं आहे की त्या ज्ञानाने आपल्याला काय होईल देव होता म्हणजे
स्वर्गात गेलो तर स्वर्गात काहीच करायचं नाही महाराज. मी कौतुकाने सांगतो की स्वर्गामध्ये गॅस नाही, शेगडी नाही, फाटी नाही, शेगडी म्हणजे तिथे काहीच नाही महाराज. तिथे नद्या वगैरे काही नाहीत. स्वर्गात आपण गेलात तर त्या ठिकाणी कल्पतरूच्या बागा आहेत, कामधेनूची किल्लारी आहेत, चिंतामणीचे गाव आहेत, परिसाचे डोंगर आहेत आणि अमृताचे डोह आहेत. एवढ्या 5 गोष्टी स्वर्गात आहेत महाराज. मग आता तुम्हाला जर भूक लागली, कदाचित तुम्ही कुठे असाल कल्पतरूच्या वृक्षाखाली बसलेले असाल, तुम्हाला वाटलं भूक लागली, लगेच सोन्याच्या ताटात तुम्हाला उत्तम प्रकारचं जेवण आहे. मला काय सांगायचं, कदाचित तुम्हाला वाटलं मला तहान लागली, तर तिथे काय अमृताचे डोह आहे. तिथे ग्लासभर पाणी प्यायची गरज नाही महाराज. तुम्ही जसं बोट बुडवलं आणि जिभेला लावलं, आयुष्यभर पुन्हा तुम्हाला क्षुधा लागणार नाही. आयुष्यात कधीच तहान येणार नाही आयुष्यभर. एक बोट नुसतं तुम्ही जिभेला लावलं तरी सुद्धा. ते अमृताचे डोह कुठे आहेत? स्वर्गात. मला एवढं सांगायचं आहे की भोगभूमी तिथे काहीच करायला लागत नाही. पण हे सगळं भोगत असताना आपलं काय होतंय? पुण्यक्षय होत आहे. आणि पुण्यक्षय झालं की मग तिथे तुम्हाला एक क्षणभर सुद्धा राहण्याचा अधिकार नाही. लगेच आपण स्वर्गातून कुठे येऊ? खाली येऊ. म्हणजे आपलं काय होईल? अधपतन. एवढं उत्तम जगून त्या ठिकाणी, एवढं उत्तम जगून आपलं अधपतन होईल. पण इथे तुम्ही मृत्यूलोकी आपण आलेलो आहोत. मृत्यूलोकी आपण जर कर्म केले तर काय होईल? पुण्य संचय होईल. आणि पुण्य संचय झाला की मग एक शास्त्राचा उत्तम निर्णय आहे की तुम्ही कर्म करण्यास स्वतंत्र आहात. गीतेमध्ये त्याचं सुंदर वर्णन आलेलं आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तू कर्म करण्यास स्वतंत्र आहेस, पण कर्माचं फळ भोगण्यास तू स्वतंत्र नाहीस. मग आपण चांगली कर्म केली तर पुण्य होईल आणि पुण्याचं फळ आपण कुठे जाऊ? म्हणजे ऊर्ध्वगतीला जाऊ. एवढं मला सांगायचं आहे. आणि वाईट कर्म केले तर आपलं काय होईल? अधोगती प्राप्त होईल. पण न्याय जो आहे, मला काय सांगायचं आहे की कर्मभूमीचा जो न्याय आहे तो न्याय नेमका उलटा आहे. म्हणजे माणसं म्हणजे पापम फलम न इच्छिती, पण पापम करते नित्यता. प्रत्येक माणूस पाप करतो, पण पापाचं फल आपल्याला नको. सत्य का? पण पुण्यम फलम इच्छिती, तो पुण्यम न करीती मानवा. पुण्याचं फल पाहिजे म्हणजे उत्तम, काही न करता उत्तम जगलो पाहिजे अशी प्रत्येक माणसाची इच्छा आहे. पण पुण्य संपादन करण्यासाठी जे कर्म केले पाहिजे ते कोणीच करायला तयार नाही. म्हणजे पापाची कर्म करायची आणि पापाचं फळ मला नको. पण सुबेलकर सांगतात की ते तुम्हाला भोगावंच. तुम्ही कर्म करण्यास स्वतंत्र आहात. आणि म्हणून मनुष्य त्याला अधिक महत्व का आहे त्याचं हे कारण की आता तुम्ही जसे करावे तसे भरावे. पूर्वीचा काळ वेगळा होता. आता याच देही याच डोळा आणि भोगू पापाचा सोहळा. मुक्तीचा सोहळा भोगण्यासाठी आपल्याला तसे उत्तम कर्म करावे लागतील. आणि म्हणून या देहाची किंमत तुकोबारांना कळली. म्हणून तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात धन्य आम्ही जन्मालो,
स्वतःला धन्य मानतात तुकोबाराया. का तर बाबाजी सद्गुरू बाबाजी चैतन्य स्वामींची तुकोबारायांना भेट झाली आणि मी कोण आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तुकोबाराने स्वतःची ओळख करून घेतली आणि ओळख करून घेतल्यानंतर किंवा आत्म्याची ओळख झाल्यानंतर किंवा परमात्म्याची ओळख झाल्यानंतर तुकोबार आपल्या जीवनामध्ये काय म्हणतात? धन्यता म्हणतात. धन्य आम्ही जन्मा. आता आम्ही सुद्धा जन्माला आलो. हरिपाठात नाथला सुंदर सांगतात धन्य मायेवाली सुकृताचे फळ. म्हणजे आम्ही जन्माला कसे आलो? धन्य मायेवाली सुकृताचे फळ. म्हणजे मागचं काय ते सुकृत होतं. सुकृत वेगळं आणि पुण्य वेगळं. मी सुकृत म्हणून आम्ही जन्माला आलोय. फळ ते निर्फळ. आता गुरु केला का आपण? आम्ही सुकृत म्हणून माणसाचा देव प्राप्त झाला. फळ ते निर्फळ गुरुविण. पण आता आपण या जन्मात माणूस म्हणून जन्मात आल्यानंतर गुरु केला नाही तर काय होईल? निर्फळ. म्हणजे सुकृत संपलं. आणि म्हणून ते सुकृत वाढवायचं असेल, त्या सुकृती वेळ वाढवायची असेल तर आपल्याला उत्तम संगती केली पाहिजे. उत्तम संस्कार आपल्यावर घडवून घेतले पाहिजे. अगदी छोटंसं उदाहरण देतो आपल्या लक्षात येईल की आपण काही चुका बंदी त्याचे पाय. म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. जर आपण संस्कारक्षम झालो नाही, गुरुला शरण गेलो नाही, संतांना शरण गेलो नाही, देवाची ओळख केली नाही, आत्म्याशी संलग्न झालो नाही तर काय होईल? आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखी. थोडक्यात मी सांगेन की एक सिंह होता, राजा, जंगलचा राजा सिंह. आणि राजा झाल्यामुळं त्याने काय केलं? अनेक पशूंना मारायचा आणि खायचा. थोडक्यात सांगेल उदाहरण, एका मिनिटात सांगतो. अनेक पक्ष्यांना तो पशु पक्ष्यांना मारून खायचा. दररोज कितीतरी मारायचा. एक छंद लागला होता त्याला. पशु मारायचे, एक खायचं आणि बाकीचे मारूनच टाकायचे. मग एकदा त्या राजा व्यतिरिक्त राजाचे विरहित बाकीच्या सर्व पशूंनी सभा घेतली आणि सभा घेऊन त्यांनी एक निर्णय ठरवला की उद्यापासून काय करायचं आपण? तर राजाला फक्त एकच पशु द्यायचा. राजाला आमंत्रित केलं, सांगितलं की महाराज तुम्ही दररोज एवढेच पशु मारता, 50 पशु मारता आणि तुम्हाला एकाचीच गरज आहे. मग बाकीचे एवढे फुकट जातात. हळूहळू जंगलामध्ये पशु शिल्लक राहणार नाही. तेव्हा आता आमच्याच इच्छा आहे की दररोज आम्ही स्वतःहून तुम्हाला एक पशु पाठवू. त्यालाही बरं वाटलं. जंगलात भटकून पशु मारण्यापेक्षा, त्याच्या पाठीमागे धावून मारण्यापेक्षा मरण कुणाला आहे? कुणाला वाटतंय मरावं म्हणून? जरी सिंह पाठीमागे लागला, आपण ती डिस्कवरी पाहत असाल, वाघ हरणतो, वाघ हरणाला पकडता पकडता तो सुद्धा जीवाच्या आकांताने पळतो. हरण नाही का? सर्पाला पण बेडूक सुद्धा जीवाच्या आकांताने पळतो. वाचवण्याचा, स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून राजाने पाहिलं म्हणजे सिंहाने की बरं आहे, नामी संधे स्वतःहून चालवण्याची. पण त्याने सांगितलं की जर एखाद दिवशी तुम्ही जर पशु पाठवला नाही तर मात्र मी एका रात्रीत सगळी कत्तल करून सगळे प्राणी मारून टाकीन म्हणे मी. जर नाही पाठवला तर मग दररोज एक प्राणी पाठवायचा. मग तो त्याला मारायचा आणि खायचा आणि शांत झोपून घ्यायचा. टेन्शनच त्याला उरलं नव्हतं. पण एक दिवशी, मी थोडक्यात सांगतो बरं का, एक दिवशी पाली आली सशावर. आणि सशावर पाली आल्यानंतर सशाने विचार केला काय करावं. प्रत्येकाला वाटतं जगावं, पण आता मरायचीच वेळ आली, पण करावं काय? म्हणून दुपारी 12 वाजता तिथे जायला पाहिजे होता. हा 2 वाजला तरी तिथे पोहोचला नाही. तो विचारच करायचा काय करावं. मरायचं तर आहे, पण काही संधी आपल्याला प्राप्त करता येईल का जीवनामध्ये? आणि मग जाता जाता एक छोटीशी विहीर त्याला दिसली आणि त्या विहिरीच्या किनाऱ्यावर गेला आणि विहिरीत त्याने पाहिलं तर त्याला स्वतःचं रूप दिसलं सशाला. त्याने विचार केला, अरे काहीतरी ते आपलं नामी संधी आहे. आणि म्हणून तो पुढे गेला आणि सिंहराजाकडे गेल्यानंतर तो अगदी गरम झाला होता, मला क्रोधाविष्ट झाला होता. पाहिल्यावर एक तर चिमुकला प्राणी, 4 किलो वजनाचा प्राणी, म्हणजे भूक सुद्धा शमणार नाही. आणि आणखी तो 12च्या ऐवजी 2 वाजता आला म्हणून क्रोधाविष्ट होऊन एका पंजातच मारणार. आणि एवढ्यात त्याने सशा सांगितलं, महाराज जरा थांबा, माझं ऐकून घ्या. म्हणे सांग लवकर, मला अतिशय भूक लागलेली आहे. म्हणे थोडं 2 मिनिट थांबा. म्हणे 2 तास जसे थांबले, अजून 2 मिनिट थांबा.
मला अडवलं, मला पकडलं, खाणार तो. पण मी सांगितलं का रे, आमच्या या जंगलचा राजा भासरूक नावाचा सिंह आहे आणि मी त्याचा आजचा भक्ष्य मी त्याच्याकडे चाललोय. तर त्याने सांगितलं आहे, कसला म्हणतो जंगलचा राजा, तो कोणीच नाही आहे या जंगलचा, मीच राजा आहे, खरा राजा मी आहे. जा म्हणे त्याला जाऊन सांग मी राजा आहे. मग सगळे म्हणे महाराज, आणि त्याने सांगितलं की त्याला माझ्याकडे घेऊन ये. म्हणे तो कुठे राहतो, म्हणे तो कुठे राहतो मी तुम्हाला दाखवीन, पण मी लांबच जाईन म्हणे. तो त्या विहिरीमध्ये वास करतो. आता माझ्या समोर त्या विहिरीत गेला तो आणि मी इकडे आलो. पण त्याने सांगितलंय की तुझ्या राजाला घेऊन ये. आता हे राजा असतो, राजा कोणाला घाबरत नाही. आला लगेच, कुठे म्हणे त्या विहिरीत जाऊन पहा म्हणे. आता हा गेला आणि असं विहिरीत डोकावल्याबरोबर त्याला स्वतःच रूप दिसलं आणि स्वतःचं रूप दिसल्यानंतर त्याने आवाज दिला. एक डरकाली फोडली आणि डरकाली फोडल्यानंतर विहीर फार खाली गेली होती. विहिरीतून पुन्हा काय आला, त्याचा प्रतिध्वनी उमटला. याने जो आवाज काढला त्या दुप्पट आवाज खालून आला आणि त्यासाठी याने लगेच उडी टाकली. मला काय सांगायचंय, मी पाव कुऱ्हाडी मारली. आता तो तर राजाच होता, आम्ही माणसंच आहोत. मला एक सांगायचंय, मला याच्यातून फक्त सिद्धांत एवढं सांगायचंय की आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपण कसं जगलो पाहिजे. आपण जर अशा पद्धतीने आपली फसगत झाली आणि मग आपण पुन्हा मेलो आपण, तर एक एक म्हणजे कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. आणि म्हणून म्हणजे आउटलाईनला न जाता, चुकीच्या मार्गाने प्रवास न करता आपण योग्य मार्गाने आपण जर प्रवास केला आणि योग्य मार्गाने ज्यांनी प्रवास केला पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता. तुकोबा सांगतात की पुढे जे संत महंत ऋषीमुनी गेले त्यांचा मागोवा घेत 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 आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे त्यांचा माग घेत गेल्यानंतर धन्य आम्ही जन्म आलो. तुकोबा स्वतःला धन्य समजतात की मी धन्य आहे. काय झालं, दास विठोबाचे. मग योग्य मार्गाने प्रवेश करणे, योग्य मार्गाने आचरण करणे म्हणजे दास विठोबाचे. देवाचा दास होणे, भगवंताचा दास होणे, संतांना शरण जाणे म्हणजे योग्य मार्गाने आचरण करणे. आणि योग्य मार्गाने आपण मार्गक्रमण जेव्हा करू तेव्हा निश्चित आपण काय होईल, आपल्याला धन्यता प्राप्त होईल. आम्ही भाग्याचे तुकोबा सांगतात दास पंढरी. म्हणजे आम्ही तेव्हा भाग्यवान होऊ, अन्यथा आपण किती जरी पैसे कमवले. बरं का, मला काय सांगायचंय, भाग्यवान कुणाला म्हणतो आम्ही, दैववान कुणाला म्हणतो. एखाद्याला लॉटरी लागली, दैववान आहात तुम्ही. एखाद्याला फार पैसा मिळाला, भाग्यवान आहात तुम्ही. पण तुकोबा त्याला भाग्यवान म्हणत नाही. तुकोबा म्हणतात आम्ही भाग्याचे दास पंढरी राहायचे. कारण धन जे आहे, कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. काहीच नाही तरी आम्ही करतो. आम्ही उद्योग सोडलाय का? नाही. पण आम्ही जे करतो, सुभाषकर सांगतात वृथा वृष्टी समुद्रेषु, वृथा तृप्तेषु भोजनम, वृथा दानम धनाढ्येषु, वृथा दीपो दिवोपीच. सुंदर 4 दृष्टांत दिलेले सुभाषकारांनी. वृथा वृष्टी समुद्रेषु, भरपूर
अगदी मुसळधार पाऊस मुसळासारखा झाला होता. पण पाऊस कुठे पडला? वृथा वृष्टी समुद्रेशू. किती धन कमावलं मला एवढं सांगायचंय. कवडी कवडी जोडलं धन परी नये संगतीनं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाची कवडी गेली नाही रावणाची संपदा. बरं का, 5 कोटी घर शुद्ध कांचनाची, प्युअर सोन्याची 52 तशी जे सोनं आहे बरं का, त्या सोन्याची 7 कोटी 7 कोटी घरं होती रावणाची, 80,000 बायका रावणाच्या, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, आणि सोन्याची एवढं सगळं होतं. पण सांगाची कवडी बरोबर काही नेता आलं नाही रावणाला सुद्धा. आणि म्हणून वृथा वृष्टी समुद्रेशू, किती पाऊस पडला तर समुद्रात पडला, त्या पावसाचा काही उपयोग नाहीये. वृथा तृप्तेषु भोजन, जेवून आलेला आहे, उत्तम जेवण करून आलेलं आहे, पण इथे आल्यानंतर एक घास तरी खात. हा म्हणतो गलेश आलाय माझं, नुकतं जेवून आलोय मी. पण महाराज मी कौतुकाने सांगतो, माणसं त्यालाच आग्रह करतात. तो जेवून आलेला आहे, मग जेवण करून कोणी तो माहित आहे का? जो श्रीमंत आहे. तुम्ही कुठल्याही पातळीत जा, जेवणावळीत कुठे जा, जो घरचा श्रीमंत आहे तो जेवूनच जातो. तो म्हणतो मी त्या पातळीत म्हणजे समाजात मी जेवणार, मग तो घरूनच जेवून जातो. पण ज्याच्याकडे आमंत्रण आहे तिथे गेल्यानंतर तो मालक त्याला एवढं विचारता सोय नाही महाराज, त्याची एवढी तजवीज लागतो. नाही साहेब असं कसं, एक घास खात. पण सुभाषला सांगतात की त्याला खायला घातलं तर पुण्य लागणार. ज्याला गरज आहे, ज्याला वाटतंय मला जेवायला मिळावं, त्याला जेवायला घाला, पुण्य होईल. पण ज्याची इच्छा जेवायची नाही त्याने एक घास खाल्ला तरी पाप लागेल. म्हणून त्याला अधिक त्याला जेवू घालण्याचा प्रयत्न करू, जो जेवूनच आलेला आहे. मला वृथा तृप्तेषु भोजनम, जो तृप्त झालेला आहे जेवून, त्याला जेवू घालू नका. जेवू घातलं तरी तुम्हाला पुण्य लागणार नाही, फुकट जाईल. बरं का, त्याच्या पुढे वृथा दानम धनाढ्येषु. सुभाषला सांगतात की जो कोट्याधीश आहे त्याला तुम्ही 10 लाख दिले, दान केले 10 लाख कोट्याधीशाला, वृथा दानम. दान कुणाला करावं? ज्याला गरज आहे त्याला आपण दान केलं तर पुण्य लागेल. पण जो कोट्याधीश आहे त्याला आपण दान केलं तर काही उपयोग होणार नाही. मग आता सध्याची ती स्थिती आहे. आसाराम बापूला कोट्यावधी रुपये लोकांनी दान केले. जो अब्जाधीश आहे, मला काय सांगायचंय, जो अब्जाधीश आहे आसाराम बापू, त्याला गळ्यापर्यंत लोक बुडवायचे महाराज. एकदा त्याची ती म्हणजे प्रवचन संपलं की आसाराम बापूजी उभे राहायचे, दर्शनाला काय करायचे, उभे राहायचे. 500च्या 100च्या 50च्या 1000च्या नोटाने ते गळ्यापर्यंत बुडायचे दररोज. लक्ष करा. पण मला वाटतंय की तुम्ही 1000ची नोट टाकून जरी बुडवला अब्जाधीशाला तरी पुण्य नाही. वृथा दानम धनाढ्येषु आणि वृथा दिवोपीच. दुपारी 12 वाजता तुम्ही जर दिवा घेऊन किंवा कंदील घेऊन जर गावात फिरायला लागले, ते गंमत सांगतो महाराज. दोघांची उभयतांची फार म्हणजे दोघांचा पटतच नव्हता. 36चा आकडा, मुळात 18 गुण जमलेच नव्हते, 10-12 गुण जमले असतील. पण संबंध जमला आणि एक होता राक्षस गणी आणि एक होता मनुष्य गण. एक म्हणजे बाईचा राक्षस गण आणि पुरुषाचा माणूस गण. दोघांचा पटतच नाही. आणि दोघांचं न पटल्यामुळं ते एका साधूकडे गेले. म्हणे महाराज पटतच नाही आमचं, काय करावं? म्हणजे मी उपाय सांगतो, तुम्ही कुठे जा, कबीराकडे जा म्हणे. त्या पुरुषाला सांगितलं कबीराकडे जा. आता कबीराकडे गेले आणि त्याने कबीराकडे विनंती केली की देवा, आमचं उभयतांचं पटतच नाही. संसारामध्ये 36चा आकडा आहे, संसारात काही सुख नाही, पैसा आहे, हाडका आहे, धन आहे, दौलत आहे, सुंदर मुलं आहेत, सगळं काही, सुंदर पत्नी आहे. पण ज्याची सुंदर पत्नी आहे, मी कौतुकाने सांगतो, ज्याची आहे, फक्त त्याला विचारा किती सुख आहे. सुंदर पत्नी सांभाळणं महाराज एक वेळ तुम्हाला विषयाशी संघर्ष करता येईल, पण सुंदर पत्नी सांभाळणं फार कठीण आहे. तरी काळा मुलगा
महाराज गेले कबीरांकडे आणि कबीरानं सांगितलं महाराज अशी अशी स्थिती आहे आमची, काय उपाय करावा. मग कबीराने काही बोलले नाही. संत बोलत नसतात, संत बोलत नसतात. कबीराने आपल्या बायकोला हात मारले. 2 वाजले होते दुपारी. म्हणे इकडे काय, म्हणजे कंदील पेटून आण. बसले ते कुठे, अंगणामध्ये उन्हात. कबीर महाराज शेळे विणत होते, अंगणामध्ये उन्हामध्ये होते. दुपारचे 2 वाजले होते. म्हणजे कंदील पेटून आण. तिने कंदील पेटून आणला, तिथे ठेवला आणि ते निघून गेले. याने आपलं काम थांबवलं आणि कंदील हातात घेऊन एक फटका मारून आले. फेर फटका गावामध्ये बिलीवरून असे फिरून आले आणि पुन्हा कंदील तिथे ठेवला. हा बाजार तिथे होता. म्हणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणे कसं काय, म्हणजे हा प्रश्न केव्हा सुटेल, केव्हा कंदील पेटून आण. दुसरी बाई असते, कशाला कंदील, किती वाजले, 2 वाजता कोणी कंदील पेटून काय, लोक काय म्हणतील तुम्हाला, काय झालं असतं. कंदील पेटून आणलं, काम थांबवलं, कंदील घेतलं, एक फटका मारला आणि पुन्हा कंदील ठेवला. बाईने कंदील उचलला, घरात घेऊन काहीच बोलली नाही. मला काय सांगायचं, म्हणजे प्रपंचातील संसारातील भानगडी मिटवायच्या असतील तर एकाने एकाला समजून घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की मृत्यूवर विचाराने मात करता येते, मृत्यूवर विचाराने मात करता येते. म्हणून विचार हा आपल्या जीवनातील, मनुष्य प्राण्याच्या जीवनातील सार आहे. आणि म्हणून तुकोबा सांगतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. आम्ही धन्य आहोत की आम्ही विठोबाला शरण गेलो, आम्ही भगवंताची ओळख करून घेतली. का, त्याचं कारण तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. आयुष्याच्या बकदलब्याचं तर विचारायचंच नाही. ब्रह्मदेवाचं 2 कल्प आयुष्य, म्हणजे त्यावेळेचं जे आयुष्य त्याच्या पुढे सांगतो की कृत आणि त्रेतायुगामध्ये माणसाची उंची होती 28 फूट. उंची किती होती? 28 फूट. म्हणजे मला वाटतंय त्या उंचीचा विचार केला तर एका तासाला 100 किंवा 150 किलोमीटर माणूस चालत असेल एका तासाला. उंचीचा म्हणजे 28 फूट त्याची उंची होती माणसाची तेव्हाचा. हळूहळू उंची कमी होत आहे. मला
हरभऱ्याच्या झाडावरती लपून बसणार आहे. हरभऱ्याच्या झाडावर ती सूर पारंब्या खेळतील, लपून बसतील. आणि त्याच्या पुढे सांगतो की तोपर्यंत माती जिला म्हणतात ती शिल्लक राहणार नाही. उष्णता एवढी भडकणार आहे, सध्या वाढतच चाललेली आहे. पुढे उष्णता वाढतच जाणार आहे आणि एवढी भडकणार आहे की दगडाच्या लाह्या होतील. ती अंगठ्यावरील माणसं दगडाच्या लाह्या खाऊन राहतील. पाणी प्यायची गरज, जमीन लावायची गरज नाही, काहीच करायचं नाही महाराज. असा काळ येणार आहे. म्हणजे सुखरूप तो काळ आहे. सुखरूप व्हायचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. म्हणजे पुढे असं सुखाचा काळ येणार आहे की आपल्याला जमीन लावायची गरज नाही, नांगरायची गरज नाही, कापायची गरज नाही, झोडायची गरज नाही, भात भरडायची गरज नाही. फक्त त्या दगडाच्या लाया खायच्या ना उत्तम जगायचं. पाणी सुद्धा प्यायची गरज नाही, पाणी नसणारच. तेव्हा पाणी नसणार, ऊनच. 100 वर्ष ऊन पडणार, मग पुन्हा 100 वर्ष पाऊस पडणार. लक्षात का? आणि मग नोहाची नौका. नोहा म्हणजे जो जगतारक शक्ती आहे, तर त्याला तो जाणील की आता 100 वर्ष ऊन पडेल नुसता. महाराज मी कालच एका पुस्तकात वाचलं की ह्या आपल्या भारतवर्षामध्ये या जगाच्या पाठीवर, याच पृथ्वीवर असा एक देश आहे की तिथे 1 महिनाभर काळोख आणि 1 महिनाभर प्रकाश आहे. महिनाभर सूर्य उगवतच नाही महाराज. आता मी विसरलो, तुम्हाला सांगेन पुन्हा योगाला त्या देशाचं नाव सांगेन मी की त्या देशामध्ये 1 महिनाभर सूर्य उगवत नाही आणि काळोखच 1 महिनाभर, आणि 1 महिनाभर सूर्य उगवतो म्हणजे मावळतच नाही. असं एक राष्ट्र या पृथ्वीच्या पाठीवर आहे ना. हा, ते गावाचं नाव मी विसरलो, पण ते उत्तर ध्रुवावर असं एक ते राष्ट्र आहे की तिथे 1 महिनाभर सूर्य उगवत नाही आणि 1 महिनाभर सूर्य मावळत नाही. आपला विषय काय? अल्पायुष्य मानव देह शतगणित अर्धरत्न खाये, पुढे बाळकूर पिढा रोग क्षय, काय भरणाशी उरले सांगतात. आयुष्याची या साधने आपल्याला दिलेलं जे आयुष्य आहे ते काय आहे? साधन आहे. कसलं साधन आहे? घरदार, गाडी, माडी, शेती नाही बरं का. जन्मला देह, पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा. चोखोबा सांगतात, संत चोखा मेळा सांगतात, अरे जन्मला देह, पोशिला सुखाचा, तो काय भरवसा याचा. काय भरवसा आहे का? मी याचा भरवसा नसेल. चोखोबा सांगतात आयुष्याची या साधने तुम्हाला. आयुष्य म्हणजे काय, कशासाठी दिलंय? साधन करण्यासाठी दिलेलं आहे. आणि त्या आयुष्याचा उत्तम उपयोग करून घ्या. काय करा? सच्चित आनंद पदवी घेणे. आपल्याला एक म्हणजे काय करायचंय तर बढती मिळवायची. सच्चित आणि आनंद म्हणजे आनंदापर्यंत आपल्याला पोहोचायचं. आनंदाच्या डोळी. तुकोबा का सांगतात? आयुष्याच्या साधने आनंदाच्या डोळी, आनंद तरंग, आनंदाच्या अंग, आनंदाची. तुकोबारायांची स्थिती म्हणजे आयुष्याचं उत्तम. आयुष्य हे माध्यम वापरून उत्तम साधनाचा वापर करून आणि तुकोबराया सच्चित आणि आनंदापर्यंत पोचले. आणि आनंदापर्यंत पोचल्यानंतर तुकोबा ठोक समय तुका माने खातो आनंदाचे नका तर पडू घे तुम्ही. तुकोबा सांगतात की आता मी कुठे? मी आनंद स्थितीला पोचलेलो आहे आणि आता मी जे खातो ते काय खातो? आनंदाचे लाडू. महाराज आनंदाचे लाडू कुठे पाहिलेत का? आम्ही अनंत हलवाई पाहिलेले. तिथे हलवाई मिळेल, लाडू मिळतील, पण ते लाडू आनंदाचे नाही. बुंदीचे असतील, रव्याचे असतील, बेसनचे असतील, पण आनंदाचे लाडू फक्त तुकोबऱ्यांकडे होते. मला काय सांगायचे की त्यांच्याकडे रिद्धी घरी, तुकोबऱ्यांकडे रिद्धी होती. परी नाही भाकरी भक्षावया. तुकोबऱ्या भुकेच मेले हो. त्यांचं कुटुंब अन्न करता मेलं तुकोबऱ्यांचं, पण तरी काय खात होते? आनंदाचे लाडू. आनंदाचे लाडू. त्या लाडूला आकार नाही महाराज. त्या लाडूला आकार नाही. म्हणजे आकारहीन वस्तू आहे ती खाता येईल का? जे हातात येईल का? नाही. मला काय सांगायचे की निराकारी निरंतर राहिलो आम्ही. तुकोबराया जे निराकार संज्ञा आणि निरंतर देशामध्ये राहिले. निरंतर देशात निराकार घर बांधलं
निराकार घरामध्ये निर्गुण तत्वाने तुकोबराया तिथे आनंदाचे लाडू खात बसले, एवढं मला सांगायचं आहे. आणि असे तुकोबराया आयुष्याची या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. तुकोबा सांगतात, संपूर्ण विश्वाला सांगतात की तुम्हाला आयुष्य साधन दिलेले, आयुष्य माध्यम दिलेले, या माध्यमाचा वापर करा, सच्चित आनंद पदवी घ्या, बढती घ्या आणि देव रूपाला प्राप्त व्हा. म्हणून एकदा आपण त्यांचं भजन करू. तुकोबाला सांगतात, तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गाची निशाणी. शेवटच्या चरणात पावटण, पूर्वीचं एक म्हण होती, पावटण माहिती आपल्याला, पूर्वी डवरे असायचे, आपले डवरे पाण्याचे म्हणजे कच्च्या विहिरीत होत्या, आणि त्या कच्च्या विहिरीला काय करायचे, 2 पाव घ्यायचे आणि त्याला आडवे पुन्हा पाव मारायचे आणि त्याच्यावरून आम्ही महाराज तुम्हाला तुकाराम पाहिला, तुकाराम आणि अनेक वेळा त्याला त्या इतक्या खोलवरून तो कावड घेऊन बाहेर यायचा. विचार करतो, पडला तर दोन्ही पाय मोडतो. पावटणीवरून तिला पावटण म्हणतात ना, पावटण. तुका म्हणजे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, म्हणजे स्वर्गाला नाही निघाला तुकोबराया, पावटण करून आणि स्वर्गाची निशाणी म्हणजे निशाण नाही, निशाणी म्हणजे भगवं निशाण. थोडक्यात म्हणजे स्वर्गाचं निशाण घेऊन तुकोबराया त्या पावटणीवरून आणि कुठे निघाले, वैकुंठाला. वैकुंठ मी नेहमी सांगतो की आत्म्याला वय नाही, आत्मा हा म्हणजे वय रहित आहे, आणि त्या आत्म्याला मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आत्म्याचं वय कुंठित करायचंय, हा परमार्थ आहे. मला काय सांगायचंय की पुन्हा जन्माला यायचं नसेल तर आपल्याला काय करायचे, वासना आपल्या ताब्यात ठेवायचे, आणि वासना ताब्यात ठेवली की वय कुंठित होईल. वय कुंठित झालं की जन्म नाही रे, आणि तुका म्हणे माझी भाग. आणि म्हणून तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. शेवटला मी कौतुकाने सांगतो की रावणाने आपल्या जीवनामध्ये 5 प्रतिज्ञा केल्या होत्या. 5 प्रतिज्ञापैकी रावणाची पहिली जी प्रतिज्ञा होती, 33 कोटी देव बंदी खाण्यात टाकले. 33 कोटी देव बंदी खाण्यात टाकले रावणाने, बरं का. दुसरी त्याची प्रतिज्ञा होती, लंका सोन्याची करी. लंका सोन्याची सुद्धा झाली. कशी केली की त्याची त्यालाच माहिती. कारण ही जी लंका आहे ना महाराज, ही म्हणजे हे म्हणजे कैलासामध्ये हे एक सोन्याचं भुवन बनवलं होतं कोणी, भगवान शंकराने. आणि मग त्याची वास्तुशांती करण्यासाठी हा ब्रह्मवेत्ता रावणाला कैलासात नेलं होतं, आणि त्याचं जे पाठांतर किंवा ब्रह्मवेत्तेपणा पांडित्य पाहिल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं, बुवा तुमच्या या पांडित्यावर मी प्रसन्न आहे, वर मागा. त्याने सांगितलं, ही वास्तूच मला नाही. म्हणजे सोन्याचं कैलास होतं महाराज, आणि ज्याच्या वास्तूसाठी त्याला बोलावलं त्याने ही वास्तूच मला दे, तथास्तु भगवान शंकर म्हटले. आणि मग ती कैलासातील सोन्याची नगरी कुठे येऊन बसली, जिला आपण सध्या श्रीलंका, जिला श्रीलंका म्हणतो ती, म्हणजे त्याची इच्छा होती सोन्याची नगरी झाली, लंका सोन्याची केली. त्याचं एक तिसरं एक हेत होता रावणाचा की सोन्याला सुगंध आणीन, पण सोन्याला सुगंध आणता आला नाही. त्याचा चौथा पण होता की खारा समुद्र गोरा करीन, तेही त्याला जमलं. सोन्याला सुगंध जमला नाही, खाऱ्या पाण्यात गोरं करीन ते जमलं नाही. आणि त्याचा 5वा पण होता, स्वर्गाला शिडी लावीन. मला काय सांगायचंय, स्वर्गाला शिडी लावीन हा त्याचा 5वा पण होता, पण तेही त्याला जमलं नाही. त्याचे 2 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या, 3 अपुऱ्या राहिल्या. जिथे रावणाचं ब्रह्मवेत्याचं पांडित्याचं काही चाललं नाही, तिथे आपण म्हणजे काय म्हणतात, पत्ती कोणते म्हणजे चिंचेच्या झाडाची पत्ती आपण नाही थोडक्यात. तर आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे फक्त परमार्थ करायचे. आपण आपल्या जीवनात परमार्थ केला तर निश्चित आपण स्वर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. म्हणजे 11 वाजून 5 मिनिटं झालेले. फक्त जाता जाता मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या गावातील माजी पोलीस कॉन्स्टेबल जयवंत दत्तू परटोले, मी आज त्याने या गावामध्ये पाहिलं, आणि
त्यांच्या जीवनाबद्दल सांगायचं तर उभ्या आयुष्यात एक रुपया सुद्धा कधी कोणाचा वशिला त्या माणसाने आयुष्यात खाल्लेला नाही. उत्तम रिटायर झाले, अगदी 2-3 वर्ष आधी रिटायर झाले, कारण तो वयाची गडबड त्यांची थोडीशी झाली आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये वैवाहिक जीवन ते जगले नाही. पण त्यांच्या आयुष्याचा उत्तम आयुष्याचा विचार केला तर अनेक त्यांनी तीर्थयात्रा केल्या, अनेक आध्यात्मिक ग्रंथाचा उत्तम अभ्यास त्यांचा आहे, अनेक पुस्तकं त्यांच्याकडे आहेत, अनेक पुस्तकं फक्त पारमार्थिक पुस्तकं वाचतात आणि माझ्याकडे त्यांचा बराच काही साठा, माझ्याकडे 5-50 पुस्तकं त्यांची माझ्याकडे आहे. आणि जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा 1-2 तास तो माझ्याबरोबर अध्यात्मावर बोलत असतो आणि तेव्हा मी विचार करतो हे ज्ञान त्याने कुठे संपादन केला असेल. म्हणजे अशी व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या हस्ते मदपामराच्या गळ्यात आज जो हार आला त्या हाराचं मी एक विशेष महत्त्व जाणतो. आणि आपण या ठिकाणी माऊलीचं भजन करूया. ज्ञानेश्वर आनंदरूप आत्म्याला अनेक आनंद व्हावा म्हणून एक थोडंसं आपण संतांचं भजन करूया. तुकाराम तुकाराम तुकाराम